रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महायुती सरकारच्या एका लाडक्या आमदाराला वाचवण्यासाठी, त्या आमदाराची जमीन आणि त्याचं कॉलेज वाचवण्यासाठी लेआउट बदललेला आहे. आधीचा लेआउट बदलला, नंतर दुसरा टाकला जो सरकारी जमिनीतून जात होता, गायरांमधून जात होता, फॉरेस्टमधून जात होता. निमशिरगाव, जैनापूर, दानोळी या गावांच्या गायरांमधून जो रस्ता जाणार होता त्यामध्ये मध्येच आमदारांची कॉलेज आलं, वैयक्तिक जमीन आली आणि भूमी अधिग्रहण कायदा दुरुस्ती झाल्यानंतर जो मिळणारा मोबदला आहे तो तुटपुंजा मोबदला आहे आणि त्यामुळे आपल्या लाडक्या आमदाराचा तोटा होऊ नये म्हणून पुन्हा लेआउट बदलला. तो उतळ भागातून टाकला जिथं महापुराचं पाणी जास्त दिवस रेंगाळतं, म्हणजेच त्या ठिकाणी प्रचंड भरावा टाकावा लागणार आहे. आणि तो भरावा लागल्यानंतर एका बाजूला एक लाडका आमदार वाचवत असताना अख्खी सांगली शहर पाण्यामध्ये जाणार आहे. मौजे डिग्रज, कसबे डिग्रज असेल, समडोळी असेल, कवटेप्राण असेल, दुधगाव असेल, कोचे असेल, भेंडवडे, लाटवडे, त्याचबरोबर इकडं कवटेसार, दानोळी, कोतळी, उमरवाड या सगळ्या गावांना प्रचंड मोठा पुराचा फटका बसणार आहे. आम्ही म्हणतोय की तुम्ही जो काय पूल बांधणार आहे त्या पुलाचं स्ट्रक्चर आम्हाला दाखवा, कारण जुलै महिन्यामध्ये जवळपास 4.5 लाख क्युसेक पाणी शिरोळ तालुक्यामध्ये येत असतं. त्या पाण्याचं जर का निर्गत व्यवस्थित झाले नाही तर पुराचा धोका आम्हाला बसतो, आम्हाला ते सोसावं लागतं. आणि शिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीनं जायला लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी रस्ता करायला विरोध केलेला नाही, पण आमच्या कवडीमोल किमतीनं जमिनी घेऊ नका एवढं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्या शेतकऱ्यांचं समाधान करण्याच्या ऐवजी दडपशाही करून जर का सरकार हा प्रकल्प लादणार असेल तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ.